नमस्कार मित्रांनो, आज आपल्या युवा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. नवीन वर्षाला सुरुवात करताना आपण मागच्या वर्षाला निरोप देतो, ही संकल्पना ज्या खवय्यांनी मांडली त्यांच्यासाठी 31 डिसेंबर. परंतु जो वर्षे आपण या ठिकाणी आठवणींनी घालवलं आणि नवीन वर्षाला सुरुवात करतो, त्यावेळेस मागचं उखडून काढण्यापेक्षा ज्या समस्या आपल्यासमोर आहेत त्या मांडण्याचा प्राबल्याने हेतू असा आहे का वर्षे आता संपत आहे, 4 दिवस त्या ठिकाणी त्याचे राहिलेले आहेत. आनंदाने त्याला आपण निरोप देतो, परंतु त्या ठिकाणी आनंदाने निरोप देत असताना मोजमजा हा त्याच्यासमोरचा एक व्यंगचित्र निर्माण करतो आणि शेवटच्या वर्षाला 31 डिसेंबर साजरा करून त्याला आपण निरोप देतो ना रात्रीच्या फटाके वाजवतो. मुळात आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण देशापेक्षा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर हे राजकारण आगळ्या वेगळ्या वळणावर गेलेलं आहे. गेली 35 वर्षे आम्ही या राजकारणाचा पैलू पाहतो. समाजकारणातून राजकारण घडलेले अनेक लोक आहेत आणि राजकारणाच्या अतिशय चांगल्या स्थितीच्यावर उभे आहेत. परंतु आत्ताची परिस्थिती राजकीय तशी राहिलेली नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि त्याच्यातून ठेकेदारी हा मूलभूत त्यांचा एक दुकान ठेवलेला आहे आणि या दुकानातून पैसा निर्माण करण्याचा एक साधन निर्माण झालं आहे आणि त्याच्यामुळं राजकारणाचे वलय जे आहेत, आज इथे ते उद्या तिथे, रात्रीचं काय सांगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु यामध्ये सामान्य माणूस आणि एक सामाजिक वलय असलेला कार्यकर्ता हा या ठिकाणी पूर्णतः मानसिकतेमध्ये आलेला आहे आणि मानसिकतेमध्ये येत असताना त्यांनी आता निर्भय केलेला आहे का आपण जगण्यासाठी जे लागतं आहे आणि आपले प्रपंच कौटुंबिक जीवनामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी जे लागते त्या मार्गाने काही लोक जातात. राजकारणामध्ये न बोललेलं बरं असे ठराविक लोक आहेत, परंतु राजकारणाशिवाय जगू शकत नाही असे फार लोक आहेत. राजकारण कशासाठी करायचा तर पहिल्यांदा समाजसेवेतून घडणारा माणूस आहे तो लोकांची समाजसेवा करायचा आणि मग राजकारणामध्ये येऊन त्या ठिकाणी निधी प्राप्त करून काहीतरी विकास करता येईल का हे पाहत असायचा. परंतु आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. आत्ता त्या ठिकाणी एक बॅनर झालं आहे, राजकारणाचा एक बॅनर, व्यासपीठ घ्यायचा आणि त्याच्यातून ठेकेदारातून पैशातून वारसाहक्क या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यातून चालतात. मुळात आत्ताचा जो वर्ष आहे तो अनेक आरोग्य समस्या असतील, विकसित असतील, राजकीय असतील, या समस्यातून निघून गेलेला आहे. केवळ 4 दिवसामध्ये तो येऊन ठेपलेला आहे. परंतु आपल्या समस्या जसे तशा आहेत. पुढे या समस्यांना आपण तिलांजली न देता संघर्ष करण्याची ताकद आपल्याला नवीन वर्षी देणार आहे आणि त्याची सुरुवात 1 जानेवारीपासून होणार आहे. मित्रांनो, आता आपण काही जर सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी माणसं ही जुनीच आहेत, परंतु ती राहिली नाहीत. त्यांची मानसिकता तशी राहिली नाही. त्याची कारणं ही अनेक आहेत आणि या अनेक कारणातून कोणी जाण्यास तयार नाही. चांगली माणसं, चांगली शिक्षित असलेली लोक असतील, युवक असतील, युवती असतील, या ठिकाणी त्यांनी जे शिक्षण घेतलेले आहे त्या क्षेत्रामध्ये ती जाण्यास इच्छुक असतात आणि राजकारण नको रे बाबा अशी जी भूमिका त्यांची जी आहे, तर त्या ठिकाणी सामाजिक तत्व आहे, ही जी समाजसेवा आहे ती कुठेतरी विरघळलेली दिसत आहे आणि त्यामुळे ज्या समस्या उभ्या राहिल्या त्यांच्या विरोधात सत्ताधारी तर कधीच आंदोलन उपोषण करत नाही. ती स्वतःसाठी करतात, लोकांसाठी करत नाहीत आणि लोकांसाठी जर केल्या असत्या तर आजकाल ह्या समस्या सुटल्या असत्या. आज आपण पाहतो तर जुन्याच समस्या आहेत, वीज, पाणी, रस्ते, भ्रष्टाचार आणि ह्या ज्या समस्यासाठी जे सामाजिक लोक या ठिकाणी लढाई करत होते, आज या ठिकाणी राजकारणी सत्ताधारी त्याच विरोधात बोलतात. हा मोठा सामाजिक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा विजय आहे. गेलेली वर्षे आणि उद्या भविष्यामध्ये येणारी पिढी यासाठी
आपण जर अवलंबन जर केलं तर समाजसेवा हा चांगल्या पद्धतीचा हित आहे. परंतु त्यासाठी जे जुने चेहरे आहेत त्यांनी या ठिकाणी नवीन नेतृत्व केलं पाहिजे, नवीन लोकांना प्रेरणा दिली पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे. परंतु तसं घडत नाही. त्याच्यामुळं 31 डिसेंबर असेल तर 31 डिसेंबर खाणं मजा करणं एवढा ठरलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातली सगळे जलेंना आजकाल या ठिकाणी ग्रामीण भाग जो मालशेत घाटाच्या पायथ्याशी मुरबाड आहे, इकडं बदलापूर आहे, इकडं शहापूर आहे, ही ग्रामीण भाग जे आहेत, ग्रामीण गावं आहेत, या ठिकाणी सुद्धा आम्हा पीक आलेलं आहे फार्म हाऊसचा, रिसॉर्टचा. आणि ते बेकायदेशीर चालतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची महसूल असेल संबंधित डिपार्टमेंट कारवाई करत नाही. एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आपली यंत्रणा पोचते आणि मग कारवाई होते. आणि कारवाई म्हणजे काय, त्या ठिकाणी तपास, FIR आणि त्याच्यामध्ये तो संपतो. न्यायालयात गेल्यावर तो वाद मग त्या ठिकाणी थांबला जातो आणि मग शिक्षेची प्रतीक्षा राहते. परंतु ह्या घटना ज्या आहेत त्या घडत राहतात. त्याच्यावर कायमचा तोडगा असा कोणी काढण्यास तयार होत नाही. आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, पालकमंत्री असो, परंतु हे सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याचा फोन आला किंवा आपला कार्यकर्ता असला, आपला समर्थक असला, यांना पोचनावलीसाठी या ठिकाणी बल देतात. आणि त्याच्यामुळे अशा घटना घडतात. या घटना घडू नयेत यासाठी आपल्याला सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजेत. आपल्या गावामध्ये, आपल्या आजूबाजूला रिसॉर्ट असतील, फार्म हाऊस असतील, जे काय अवैध धंदे असतील, आता त्या ठिकाणी सगळेच धंदे आता चालू आहेत. मटका, जुगार, दारू या ठिकाणी जे आहेत फार्म हाऊसमध्ये, या ठिकाणी हे नसताना, परमिशन नसताना त्या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी जातात, 2-2 दिवस राहतात. तर या ठिकाणी जेव्हा घटना घडतात अशा ठिकाणी त्या टायमाला घटना घडल्यावरच कारवाई होती, यापूर्वी कारवाई होत नाही. आणि ही कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणेने सतर्क राहिले पाहिजेत. केवळ कमाई, आता जे संबंधित यंत्रणेला याच आप्तेबाजूतून कमाई आहे. मग या ठिकाणी जे भेसळयुक्त द्राव्य असतील, पदार्थ असतील, ज्या बनावट दारू असेल किंवा अनेक जे आहेत याच्यामध्ये जे अधिकारी आहेत ते त्यांना काही माहीत नाही का, त्यांना कशासाठी नेमले आहेत, त्यांना सरकार पगार कशासाठी देतो आहे. आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असताना ती कारवाई होत नाही. थातूरमातूर कारवाई करायची, शासनाला दाखवायची आणि शासनाने त्याच्यामध्ये त्यांचंच ऐकून त्या ठिकाणी अहवाल वाचून दाखवतो. आणि याच्यामध्ये लोकांचा विश्वास तर नाहीच आहे. परंतु घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद या ठिकाणी जे उमटतात ते त्रासदायक, वेदनादायक असतात. यासाठी 31 डिसेंबर साजरा करत असताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असताना या सगळ्या घडामोडीवर स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधून ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी आतापासूनच कारवाईला जर वेग जर दिला आणि ह्या जर घटना घडल्या नाहीत, जे बेकायदेशीर फार्म हाऊस, रेस्ट हाऊस, या ठिकाणी रिसॉर्ट चालतात, यांच्यावर तात्काळ कारवाई जर केली तर या घटनेला घडणार नाहीत. आणि यासाठी सतर्क राहणं, ह्या जे शुभेच्छा सरत्या वर्षाच्या आहेत, नवीन वर्षाचं स्वागत आपण चांगल्या संस्कार प्रेरणेतून करावी अशी या ठिकाणी आमच्या युवा महाराष्ट्र लाईव्ह चॅनेलमधून, आमच्या मीडियाच्या कंपनीमधून शुभेच्छा.